शास्त्रानुसार देवी देवतांच्या पूजेसाठी दिवा लावून त्यांना ओवाळणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण अनेक जण संध्याकाळी मनोभावे देवाऱ्यात देवांपुढे दिवाबत्ती करतो आणि मनोभावे पूजा करतो. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तसंच घर आनंदी आणि प्रसन्न राहतं. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार तसं ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही ठराविक वेळी ठराविक ठिकाणी आणि विशिष्ट देवतेसमोर दिवा लावल्यास तुमच्या अनेक अडचणींचं समाधान होऊ शकतं. पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी कमवण्यासाठी प्रत्येक जण रक्ताचं पाणी करत असतो. मात्र प्रचंड परिश्रम करूनही बऱ्याचदा पुरेसा पैसा हाती येत नाही. तर बऱ्याचदा हाती आलेला पैसा घरात टिकत नाही. कधी व्यवसायात नुकसान तर कधी दिलेले पैसे परत मिळत नाहीत. घरात पैसा टिकावा तसंच लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी मी तुम्हाला काही वास्तू टिप्स सांगणार आहे. यामुळे तुम्हाला धनलाभ होण्यास मदत होईल. पहिला आहे उंबरठ्यात दिवा लावा. आपण संध्याकाळी घरात देवापुढे दिवा लावतो, पण त्यासोबतच घरातील दारासमोर दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात समृद्धी वाढते. दक्षिणेला मुख्यद्वार असलेल्या घरांसाठी देखील ते फायदेशीर ठरतं. घरापुढे दरवाजात दिवा लावल्याने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. तसेच सकारात्मकता आणि समृद्धीसाठी वाट मोकळी होते. हा दिवा लक्ष्मी मातेला आपल्या घराची वाट दाखवतो. यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि तिचा आशीर्वाद घरावर राहतो. यामुळे पैशाची तंगी दूर होते. तसंच यशाचा मार्ग मोकळा होतो आणि जीवनात पुढे जाण्यास मदत होते. लक्ष्मी मातेसमोर सातमुखी दिवा. पैशासंबंधित अडचणींवर मात करण्यासाठी लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर सातमुखी म्हणजे 7 वाती असलेला दिवा प्रज्वलित केल्याने सर्व अडचणी दूर होतात. तसेच तुमचे एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे किंवा थांबलेला व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. धनधान्य वृद्धीसाठी दिवा. ज्योतिषशास्त्रानुसार दर बुधवारी श्री गणेशासमोर 3 मुखी दिवा लावणं लाभदायक ठरू शकतं. यासाठी दर बुधवारी 3 वाती असलेला शुद्ध तुपाचा दिवा गणपती समोर लावावा. या गणरायाला दुर्वा अर्पण कराव्या. यामुळे घरात कधीही धनधान्याची कमतरता निर्माण होत नाही.